मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं एकदाच स्पष्ट सांगा, आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन हमाली करतो. 3 मंत्र्यांसमोर मनोज जरांगे भडकले. बावनकुळेंनी दबाव टाकल्याचे पुरावे दिले. राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. येत्या 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार आहेत. जरांगे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी मनधरणी करायला गेलेल्या राज्य सरकारच्या 3 मंत्र्यांसमोर जरांगे चांगलेच भडकल्याचं दिसून आले. शिंदे समितीने जर 58 लाख नोंदी शोधल्या असतील तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र का दिलं जात नाही? मराठ्यांना त्यांच्या न्याय हक्काचं आरक्षण कधी देणार असे प्रश्न विचारत मनोज जरांगे यांनी मंत्र्यांसमोर आकडेवारी मांडली. या नोंदीतील ज्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं त्यांचे प्रमाणपत्र आता पुन्हा रद्द करण्यात आल्याने जरांगे यांनी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संताप व्यक्त केल्याचं दिसून येते. राज्याचे वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट यांच्यामुळे मराठ्यांना मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. आम्हाला जर तुम्ही प्रमाणपत्र देणार नसाल तर स्पष्ट सांगा, आम्ही उद्यापासून आरक्षण मागणार नाही. आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन हमाली करतो. सगळे मराठे फासावर जातो, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.